माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या वर्षभर वेगवेगळे उपक्रम प्रकल्प संपन्न होणार आहेत। त्याचा एक आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। साधारणपणे 16 जूनला जे काही आपल्या शाळा सुरू होणार आहेत, शाळा सुरू होत असतानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं स्वागत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व सन्माननीय मंत्री, आमदार, खासदार आणि इतरही लोकप्रतिनिधी, अधिकारीगण त्या भागातल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ते उपस्थित राहतील। विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। या माध्यमातून निश्चितपणे विद्यार्थ्यांचा उत्साह त्या ठिकाणी वाढेल आणि वर्षभर मग कोणत्या कालावधीमध्ये काय उपक्रम करायचा आहे याचा एक आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल, विद्यार्थ्यांच्या गणवेशचे जो काही निधी आहे तो निधी यापूर्वीच आता शाळेंच्यापर्यंत पोहोचलेला आहे। शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक महोदय विद्यार्थ्यांचा गणवेश त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खरेदी करतील। गणवेशामध्ये पण सूचना करण्यात आलेली आहे की 100% पॉलिस्टर ते कापड असायला नको, त्याच्यामध्ये 25-30% कॉटन मिक्स त्या ठिकाणी असलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्वचेला, शरीराला त्या कापडाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचं हेल्थ कार्ड करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि मग जसं मी सांगितलं की स्वागत करण्याच्या पासून तर वर्षभर अनेक उपक्रमांचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचं एक कॅलेंडरच विभागाने तयार केलेलं आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये काय कार्य संपन्न करायचं आहे। जसं आता एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की सैनिकी प्रशिक्षण पण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे। यासाठी माजी सैनिक जे आहेत आपल्या राज्यातले माजी सैनिक कल्याण मंत्री महोदय शंभूराजे देसाई यांच्यासोबत त्यांच्या अधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या वर्गवाईज म्हणजे 1ली, 2री ते 12वी पर्यंत टप्प्याटप्प्याने सैनिकी प्रशिक्षण त्या ठिकाणी महिन्यातून 1 दिवस 1 तास भर त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना दिलं जाईल आणि टप्प्याटप्प्याने मग ते वाढवणार आपण आहोत की या माध्यमातून एक देशाच्या प्रती आदर, निष्ठा, राष्ट्रीयत्व त्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा तो भावी नागरिक आपल्या देशाचा आहे निर्माण झालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे। व्यक्तिगत जीवनामध्ये पण त्याला एक शिस्त लागेल आणि मला असं वाटतं की व्यसनांच्या पासून दूर राहणं, लोकांच्या, नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, असे अनेक गुण या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे। त्याचाच एक भाग येणाऱ्या जून-जुलै महिन्यामध्ये प्रधानमंत्री महोदय यांनी जे काही आवाहन केलेलं आहे, एक पेड़ माँ के नाम, त्याचं अनुपालन राज्यातील विद्यार्थी आपल्या आईच्या नावाने एक झाड त्या ठिकाणी लावतील। शिक्षक बंधू भगिनी किंवा संस्था हे सर्वजण मिळून आमचा पूर्ण विभाग एक झाड त्या ठिकाणी आईच्या नावाने त्या ठिकाणी लावेल। नुसतं
वृक्ष झाड लावणं पुरतं मर्यादित न राहता ते झाड जगलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि म्हणून त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. मला वाटतं की असे अनेक उपक्रम कार्यक्रम आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सहली शेतकऱ्यांच्या शेतावर जातील, विद्यार्थ्यांच्या सहली ऐतिहासिक गडकिल्ले पाहायला जातील, विद्यार्थ्यांच्या सहली स्थानिक पातळीवरच्या बँकेत जातील, दवाखान्यात जातील, काही छोटा मोठा प्रकल्प असेल त्या प्रकल्पाला भेट द्यायला ते जातील. त्या गावातलं एखादं छोटंसं मोटरसायकल गॅरेज जरी असेल तर त्या गॅरेजला भेट देऊन तो फिटर कशा पद्धतीने ती मोटरसायकल ते वाहन दुरुस्त करतो इथपासून तर पालकांशी संवाद वाढवणं, संवाद साधणं. पालकांना पण आम्ही विनंती आवाहन करणार आहोत की आजी आजोबांनी सुद्धा आपल्या नातवंडांशी दररोज सायंकाळी एक अर्धा तास त्यांच्याशी गप्पा माराव्या, संवाद साधावा. आईवडिलांनी सुद्धा आपल्या पाल्यांशी दररोज अर्धा तास किमान संवाद साधावा की जेणेकरून दिवसभरात त्या विद्यार्थ्याने नेमकं आज तुम्हाला शाळेत काय शिकवलं, तुला काय अडचण आली का, किंवा त्याच्याशी गप्पा मारताना बोलताना तो पण त्याचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करेल आणि त्याने सांगितलेल्या सूचनांची दुरुस्ती पण आम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून असे एक ना अनेक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी चेकआउट केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिजे तर एकदा शाळा सुरू झाल्या तर त्या कार्यक्रमाचं कॅलेंडर पण आम्ही तुम्हाला देऊ. सर, दुसरा असा प्रश्न आहे की अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की SC ST OBC मुळे आमच्या कोट्याला कुठेतरी धक्का पोचतोय, 50% हे आमचं कोट्याचं जे स्थान आहे त्याला धक्का पोचतोय. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्यावर विभागानं काही पर्याय शोधलाय का? आत्ताच्या घडीला अस्तित्वातलं जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे अल्पसंख्याक शाळांनी प्राधान्यक्रमाने 51% त्या भाषिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यावं असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढे त्यांच्याच भाषिक विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इतर भाषिक विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी ते देऊ शकतात असा नियम आहे. साधारणपणे आता आपण जर बघितलं असेल तर 11वीचे प्रवेश हे चालू वर्षाला ऑनलाईन भरती प्रक्रियेद्वारे जे काही आपण संपन्न केलेले आहेत. वस्तुस्थिती आहे की सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि 1-2 दिवसाच्या नंतर ती साईट सुरळीत सुरू झाल्याच्या नंतर कालचं आकडा आहे साधारणपणे 11,57,159 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि 5 जून 2025ला दुपारी 2 वाजेपर्यंत ही ॲडमिशनची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये काही अल्पसंख्याक कॉलेजेसच्या संदर्भातले काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते की दुसऱ्या फेरीला पहिल्या फेरीला प्राधान्यक्रमाने त्या अल्पसंख्याक भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं, परंतु काही संस्थेची कॉलेजेसची शाळेची सूचना अशी आली की दुसऱ्या फेरीला जर ते विद्यार्थी उपलब्ध झाले नाही तर मग कदाचित त्या पोस्ट वॅकंट राहतील आणि म्हणून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जर त्या भाषेचे विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर इतर भाषिक विद्यार्थ्यांना पण मेरिटप्रमाणे त्या ठिकाणी ॲडमिशन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि काल ती सुधारणा करण्यामध्ये 1 तास 2 तास त्या ठिकाणी या साईटवर वेळ झाला होता आणि त्याप्रमाणे आता त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. पण सर, ही अंमलबजावणी आता सुरू करण्यात आलेली आहे, पण ते सगळ्या गोष्टी सध्या लागू करण्यात आलेल्या आहेत का? कारण त्यांनी इतका टोकाचं पाऊल उचललं होतं की कोर्टात जाण्यासंदर्भात देखील भाषा केलेली होती की जर सरकार याच्यावर निर्णय घेणार नाही तर
आपण बघितलं असेल, आपण येण्याच्या पूर्वी म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे मला वाटतं की एक 7-8 आमदार महोदय आमचे त्यात शिक्षण विभागाला प्रतिनिधित्व करणारे त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. काही त्यांच्या म्हणजे या विषयाच्या व्यतिरिक्त पण ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांप्रमाणे काही चांगल्या सूचना आहेत, तर त्याच्याप्रमाणे आम्ही दुरुस्ती करून पुढे जाणार पण आहोत. शिक्षक आमदारांची जी बैठक पार पडली त्यात आणखी काय महत्त्वाचे? शिक्षक आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये संच मान्यता, टप्पा अनुदान आणि इतरही काही अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते. त्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, थँक्यू सर. आता तुम्ही दुसऱ्यांना कामाला लावणार आणखी 7 ते 8 आता आमदार आमच्या ऑफिसने एवढं मनाव घेतलं. मागे तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये म्हटलं की हे तुम्ही दाखवणार नाही, तुम्ही नको ते दाखवणार, त्याच्यावरनं तुमचं सगळं घेतलं जातं आमच्याकडे. नाही, मी पॉलिटिकल 2 विषय आहेत आमच्याकडे की याचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे. जसं सैनिकी प्रशिक्षण, आपले NCC, स्काउट गाईड, स्पोर्ट्स टीचर, त्याच्यासोबत माजी सैनिक आणि जिथे आवश्यकता पडली. एक विषय राहिला माझा, तो अर्जंट बेसिसवर फक्त एक बाईट घेतो. बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे. शिवसेनेचे जे नेते होते उबाटाचे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना कामानिमित्त पत्र दिलं आणि त्यामुळेच त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे पक्षातनं. कसं पाहता एकूणच याकडे? हे बडगुजर हे निकटवर्ती होते संजय राऊत यांचे. मला वाटतं की तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याने काय निर्णय करायचा. आता मला वाटतं की नुसतं कदाचित त्यांना काही जाणीव झालेली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर अनेक आमचे जुने सहकारी सोबत येतील आणि आम्ही सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार. म्हणजे पुन्हा एकदा उभाटाला सुरुंग लावण्यात आपण म्हणजे आपल्या पक्षाला यशस्वी सुरुंग लावणं वगैरे हा काही भाग नाही. शेवटी ती जी व्यक्ती असते ती व्यक्ती त्याच्या पाठीमागचा अनुभव, त्याचं भविष्य या गोष्टींचा विचार करून ते निर्णय करत असतात. सर, पण ज्यांना थांबायचंय ते थांबतील आणि ज्यांना जायचंय ते जातील, अशा संदर्भातली भाषा गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केली जात असल्याचं बघायला मिळतंय. ते 3-4च थांबतील ना शेवटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.